नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ठीकच असाल. मी आता झोपेतून उठली आणि म्हटलं छतवर आली. मला आवाज येत होता मंकी आले म्हणून. मंकी पाहायसाठी मी छतवर आली. तर बघते काय मंकी आले होते भरपूर ना. मी एकटीच आली मित्रांनो छतवर. आणि मला सगळे विचारत होते की तुम्ही कुठं राहता कुठं राहता. मी सांगते तुम्हाला, भंडारा जिल्ह्यामध्ये तहसील लाखनी, मी तिथं राहते मित्रांनो. आणि परत तुम्हाला मी माझी लाखनी दाखवते कशी आहे म्हणून. आणि म्हटलं तुम्हाला माझ्या लाखणीचा नजारा दाखवला पाहिजे. मी कशी दिसत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या चेहऱ्यावर नो मेकअप, नो कुछ, नो काही, कशी दिसत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. बघा, हा लाखणीचा उड्डाण पूल आहे, दिसत आहे तुम्हाला. ते बघा, गाड्या चालत आहेत. इथं आहेत दोन मंकी, एक छोटा आहे आणि एक मोठा आहे. तो आता खाली उतरत आहे. बघा बघा, त्याची मम्मी गेली तिकडं, तो खाली उतरत आहे. चालले आता चिक्कूच्या झाडाकडे. तो बघा, तुम्हाला दिसत आहे का? तिथं बसलेला आहे मित्रांनो. आता हे लोक खातील चिक्कू. आता यांचं प्रोटीन होतं हे मुंगण्याच्या शेंगा खतम झाल्या. आता हे लोक खातील चिक्कू. याच्या आधी हे लोक बसले होते तिकडं, आंब्याचं झाड होतं, ते आंबे खाल्ले यांनी. आणखी परत तिकडं पण आहेत. आणि हे आता आले चिक्कूकडे. आता हे लोक चिक्कू पूर्ण संपवून टाकतील, चिक्कू खातील हे. मनामध्ये एक भीती पण आहे, कारण की एकटीच मी वर आली आहे. असं वाटतं की येतील की काय माझ्याकडे. मी आधीच घाबरते मित्रांनो. मला मंकी काही आवडत नाही, कारण की ते लोक आपल्यावर असे किचावतात का खूपच. बघा हा छोटासा, बघा बघा बघा, म्हटलं ना तुम्हाला चिक्कूच्या झाडावर राहील म्हणून. चिक्कूच खाताय तो. यांना एवढं प्रोटीन मिळतंय, ABCD सब मिळून जाते यांना. आपल्याला एकही नाही मिळत, आपण एवढं चांगलं खातो तरी. बघा ना, यांना नॅचरल खायला मिळतो, तेव्हाच हे लोक कधी बिमार पडत नाही, काही नाही ना. आपण एवढं चांगलं खातो, चांगलं राहतो, तरी बिमार पडतो. यांना काही होत नाही मित्रांनो. संपूर्ण व्ह्यू दाखवते तुम्हाला. बघा, मी राहते मित्रांनो लाखनीला. मला सगळेजण विचारतात तुम्ही कुठं राहता. मी राहते लाखनीला. लाखनी म्हणा आता कुठं आहे, भंडारा जिल्ह्यामध्ये लाखनी तालुका आहे. मी त्या तालुक्यामध्ये लाखनीमध्ये राहते. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा कसा वाटला. आणि परत एकदा लाईक करून घ्या, शेअर करा, कमेंट करा आणि मला सांगा कसं वाटलं.